शेतकरी मित्रा हो, वार आहे बुधवार, तारीख आहे 22 जुलै. तर 22 जुलैला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण कोणत्या परिसरातून आपण हे व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण 2 दिवस बघणार आहोत, बुधवार आणि गुरुवार, म्हणजेच 22 जुलै आणि 23 जुलै असा 2 दिवस महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे. आपण जर रत्नागिरी परिसर जर बघितला, चिपळूण, रत्नागिरी, महाबळेश्वर, महाड, लवसा, मुरुड, जंजिरा, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, घोटी या परिसरांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण बघूया अजून महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे वातावरणामध्ये बदल आपल्याला जाणवतोय. आपण जर अंबळनेर त्याचबरोबर जळगाव, बोदवड हा परिसर बघितला, बुऱ्हाणपूर, तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस बुधवारी 22 जुलैला होणार आहे. अजून आपण जर बघितलं तर अकोटमध्ये देखील पाऊस आहे, अकोल्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचा पाऊस आहे, खामगाव, वाशिम, त्याचबरोबर यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, पांढरकवडा, अरवी, त्याचबरोबर नागपूर, उमरेड, भंडारा, तुमसर, साकोली, चिमूर, त्याचबरोबर साकोली, तुमसर, गोंदिया हा संपूर्ण परिसर जर बघितला, गडचिरोली, चामोशी, कापसी या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. शेतकरी मित्रांनो, या 2 दिवसामध्ये ज्या ज्या भागात जोरदार पाऊस आहे त्याच भागाचा आपण अपडेट घेत आहोत. आपण जर बघितलं तर इथे आपण बघू शकता, इथे परभणी आहे. परभणीमध्ये देखील जास्त नाही आहे, पण पाऊस परभणीमध्ये देखील होणार आहे. तर आपण इथे जर बघितलं तर वाशिम, मेहकर, हिंगोली, पुसद, उमरखेड, अरणी, यवतमाळ या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. बाकी दुसरीकडं जामखेड, कर्जत इकडं आहे, पण जास्त प्रमाणात काही पाऊस नाही आहे. आता गुरुवारी 23 जुलैला आपण जर बघितलं तर बऱ्याचशा भागांमध्ये 23 जुलैला देखील आपल्याला दिसत आहे पाऊस. माजलगाव, बीड या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर पुसद, अरणी, पांढरकवडा, त्याचबरोबर वरारा, चिमूर, हिंगणघाट, वर्धा, त्याचबरोबर यवतमाळ, अरवी, अमरावती, अचलपूर, अकोट, अकोला हा जर परिसर बघितला तर या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस हा होणार आहे. आपण जर इथे बघितलं तर अरबीमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. नागपूर, उमरेड, भंडारा, तुमसर, रामटेक या भागात देखील पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही कोणत्या परिसरातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आपण जर गुरुवारी 23 जुलैला जर बघितलं तर बरेचसे परिसर असे आहेत जिथे फक्त रिमझिम पाऊस आहे, जास्त काही पाऊस नाही. इथे जळगाव, भुसावळ, येवल, त्याचबरोबर धरणगाव, अंबळनेर, शिरपूर, बलवाडी हा जर परिसर जर बघितला, शहादा, तर या भागात देखील म्हणजे रिमझिम पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर बरेचसे परिसर जर बघितले महाराष्ट्राचे, इथे आपण बघू शकता कुळगाव, बदलापूर हा परिसर बघूया. इथे काही आपल्याला जास्त बदल गुरुवारी 23 जुलैला जाणवतोय का? पण इथे काही जास्त काही बदल नाही, फक्त ढगाळ वातावरण या परिसरामध्ये आहे दिवसभर. म्हणजे मुंबई, कुळगाव, बदलापूर, पेण, लोणावळा, लावसा, मुरुड, जंजिरा, त्याचबरोबर महाड, दापोली, महाबळेश्वर, म्हणजे महाबळेश्वर परिसरात रिमझिम पाऊस असेल, साताऱ्यामध्ये देखील रिमझिम पाऊस असेल. पण बाकी जर परिसर जर बघितला तर पूर्णपणे आपल्याला इथे 4 वाजायच्या सुमारास गुरुवारी 23 जुलैला कणकवली, सावंतवाडी, पणजी या परिसरामध्ये जोरदार पाऊस दिसत आहे. बाकी दुसरीकडे जर बघितलं तर ईश्वरपूर, विटा, सांगली या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस त्या भागांमध्ये पडू शकतो. तर हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर विजयपूरमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आहे. थोडक्यात बुधवारी 22 जुलै, गुरुवारी 23 जुलै असा 2 दिवसाचा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या परिसरातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.